महात्मा गांधीजींसारखे आंदोलन केले. उदाहरणार्थ महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह हा का करावा लागला, तर आपल्या भारत देशामध्ये सार्वजनिक जो पाणवठा आहे, आता आपल्याला जसं नळाला पाणी येतं ना, त्यावेळेस काय असायचं, प्रत्येक गावामध्ये विहीर असायची, एक विहीर असायची गावामध्ये, छोटं गाव असायचं, आणि त्या विहिरीवर बाकीच्या समाजांना पाणी भरायला परवानगी. परंतु महार चंभार यासारखे जे मागासवर्गीय समाज होते यांना तिथं जाऊन पाणी भरायची परवानगी नव्हती. हंडा भरायचं, पाणी शेंदायचं, विहीर पाणी काढायचा, हंडा भरायचा आणि घरी पाणी न्यायचं, अशी प्रथा होती. पण जसं आपल्याकडं आता नळाला पाणी येतं ना, तसं नव्हतं नळ गावोगावी. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या घरामध्ये नळ आली, आपल्या दारामध्ये नळ आले पाण्याची. पण त्यावेळेस विहिरीवर जाऊन हंडा भरून आणावा लागायचा. अंडे पदार्थाचे नव्हते त्यावेळेस, तरी त्याजवळ मातीची मडकी राहायची, बाटलीने पाणी शेंदायचं, ओढायचं विहिरीतून आणि ते पाणी घरी वापरायला न्यायचं. परंतु त्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी न्यायला परवानगी नव्हती. किंवा अजून काही तळं असेल, कुठं तलाव असेल, तिथलं पाणी प्यायला परवानगी नव्हती. मग याच्या अगोदर एक मोठी व्यक्ती होऊन गेली, त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले. काय नाव त्यांचं? महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं, एक ठिकाणी त्यांच्या गावामध्ये स्वतःची जी विहीर होती ना, बाकीच्या विहिरीवर पाणी भरून द्यायला ना यांना लोक, म्हणून स्वतःची विहीर खुली करून दिली होती. द्या आमच्या विहिरीतून पाणी तुम्हाला. ब्राह्मण समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं, त्यांचा धिक्कार केला होता, त्यांच्यावर टीका केली होती, त्यांच्याशी भांडण केलं होतं. तरी पण त्यांनी स्वतःची विहीर या मागासवर्गीय समाजासाठी खुली करून दिली पाणी नेण्यासाठी. आणि त्यांना गुरु मानलेलं कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे पण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतं गुरु मानलं होतं? महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार, आचार आणि पुस्तकं वाचून त्यांच्याप्रमाणे त्यांनी कृती केली. त्यांचे दुसरे गुरु होते संत कबीर. संत कबीरांना का गुरु केलं त्यांनी? तर संत कबीरांचे पण असे समाज सुधारण्याचे विचार होते. अजून तिसरे गुरु होते त्यांचे, कोण असतील बरं? तुझ्या घरात फोटो आहे असे बसतील, गौतम बुद्ध. हे पण होते मानलेले गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पण गुरु मानले. गुरु मानायचं म्हणजे काय करायचं, तर त्यांची जी विचार आहे, त्यांची जी शिकवण आहे ती आचरणात आणायची, समाजात पसरवायची, तिचा प्रचार प्रसार करायचा, त्याला म्हणतात गुरु मानणे. तुम्ही सुद्धा आम्हाला गुरु मानता ना, आम्ही तुमचे गुरु आहे ना, आम्ही तुमचे शिक्षक आहे ना, मग आम्ही जे सांगतो ते तुम्ही ऐकता ना. आम्ही काय सांगतो तुम्हाला? अभ्यास करा, अजून वाचन करा, अजून काय सांगतो? पाढेपाठ करा. हे झालं शाळेतलं, वर्गातलं. अजून काय सांगतो आम्ही? याच्या व्यतिरिक्त काय सांगतो? समाजात चांगलं वागा, आईवडिलांना उलटून बोलू नका, शेजारच्यांची कामं ऐका, गोंधळ घालू नका, कोणाला त्रास होईल असं वागू नका, सर्वांना मदत करा. बरोबर आहे ना? असं शिकवतात ना गुरुजी तुम्हाला. मग ते जे सांगतील आपले गुरु, आपले गुरुजी, आपले शिक्षक, आपले मार्गदर्शक जे आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तरच आपण म्हणतो तुम्ही त्यांना गुरु मानलं, मी त्यांचा आदर्श ठेवून वागतो. मग यांनी या 3 महापुरुषांचा आदर्श ठेवून पुढे वाटचाल केली आणि ते स्वतःच एक महापुरुष होऊन गेले, महामानव होऊन गेले. आज सर्व जगामध्ये, त्या फक्त भारत देशामध्येच नाही तर सर्व जगामध्ये त्यांना खूप मान मिळतो. अनेक देशांमध्ये त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं जातं. अशी ही थोर कृती, थोर महान व्यक्ती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
यांनी खूप मोठं कार्य केलेले, अनेक प्रकारचे कामं केलेले, अनेक प्रकारचे पुस्तक लिहिलेले. ते जर सांगत बसलं तर आपल्याला दिवस पूर्ण असतो. आणि तेवढी आपली पात्रता आणि आपल्याला तेवढी माहिती नाही. आपल्याला जी माहिती आहे त्याची व्यतिरिक्त त्यांनी खूप कामं केलेली. ते वकील होते, डॉक्टर होते, आर्किटेक्चर होते, साहित्यिक होते, घटनाकार होते, सायंटिस्ट होते. धरणं त्यांनी आराखडे तयार केलेले खूप आहे. आपल्याला खूप कमी माहिती आहे त्यांची. तुम्ही मोठे झाल्यानंतर त्यांचं साहित्य वाचा, त्यांची माहिती मिळवा. नुसती राज्यघटनाच नाही लिहिलेली त्यांनी, राज्यघटनेसारखेच मोठे मोठे पुस्तकं लिहिलेले. तुम्ही मोठे झाल्यावर त्यांच्या त्या साहित्याचा अभ्यास करा. कशाला? हा, तर त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आंदोलनांचा अभ्यास करून, त्यांनी कशासाठी कुठं केले आंदोलनं केले, महाडचा सत्याग्रह का केला, तर त्या चौदार तळ्याचं पाणी सर्वांना खुलं व्हावं आणि अख्ख्या देशामध्ये जेवढे तलावे, जेवढे पाणवठे, ते सर्व गावांमध्ये, भारतातल्या सगळ्या गावांना, एवढंच नव्हे तर जगामध्ये अजून कुठं अस्पृश्यता पाळली असेल, असा एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर तो अन्याय नष्ट व्हावा यासाठी त्यांनी समाज जागृती केली. कोणी? यांचं दुसरं नाव काय अजून? हा, तर बघा, तुमचे आई वडील बाहेरून आले की तुम्हाला काय घेऊन येतात? खाऊ घेऊन येतात, अजून कुरकुरे घेऊन येतात, ते पुड्यांमधलं काही काही घेऊन येतात. परंतु हे भीमराव आंबेडकर होते ना, त्यांचे वडील कोण? रामजी बाबा. रामजी बाबा घरी येताना काय घेऊन येतात? ती पुस्तक. काय आणायचे? पगार झाला का तेव्हा पुस्तकं खूप महाग होते, एक दररोज नव्हते आणता येत. पण यांनी जे सांगितलं ते पुस्तक पगार झाला का मग ती घेऊन यायची. मिठाई, कुरकुरे, कपडेला तेल विषय असं काही कमी महत्वाची वस्तू नव्हती आणायची. काय आणायचे? भीमराव बाबांना, बाबासाहेबांना वाचण्यासाठी पुस्तक घेऊन यायची. असं माणूस विद्वान कधी होतो? हुशार कधी होतो? पुस्तकं वाचल्याने, लिहिल्याने, ऐकल्याने, भाषणं ऐकल्याने माणूस हुशार होतो. तुम्हाला हुशार व्हायचं